बघा भावांनो, आता जस्ट बरं का मी कस्टमरला ऑर्डर दिल्यानंतर तर मी खूप मोठ्या सोसायटीमध्ये आलोय भावांनो, आणि सोसायटीचं भावांनो चालू ही बघा भावांनो, कसलं मोठं बघा ना, ही नाही नाही म्हणलं ना, बघा ही असं असते पूर्ण, बघा हे बिल्डिंगचं त्याला रॉड बसवलंय आणि सिमेंटचं पूर्ण गज वगैरे बघा भावांनो, बघा तर बिल्डिंगचं काम चालू आहे, हे बिल्डिंगचं काम चालू आहे पूर्ण. ही आता नाही ना म्हणलं तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 मजली ही, आणि ह्याच्या वर किती मजली होईल सांगू शकत नाही भावांनो. आता ही कडे बघा कसं बनलंय भावांनो, सेम असं बनतंय बघा. ही तर कल मारलंय आणि खिडक्या वगैरे बसून दिले पूर्ण भावांनो. जर काम करतात लोक, आणि जास्त काम वगैरे करायची गरज नाही भावांनो. पलीकडे बघा ना भावांनो, एकदम बिल्डिंग सारखंच बघा, आणि खर्च मला वाटतं बघा भावांनो, त्या ह्याच्यापेक्षा म्हणजे इटाचं बांधकाम, वाळू बिळू जे लागतंय का, त्यापेक्षा सोपं काम आहे भावांनो हे सगळे. ह्या लोडिंग मिशन असते मोठी, बघा तुम्हाला दाखवतो भावांनो किती मोठी बघा ना मिशन. हे इथून बरं का 100 फूट आहे, आणि अशी लांब 100 फूट. हा इथून 100 ते वरून 100 अशी 200 फुटाची मिशन आहे. आणि ही आहे ना असं धरणार कसं त्या ह्याच्या मिशननी, तेव्हा ती मिशन आहे वर, त्या मिशननी खाली येणार असं, आणि असं पकडणार, तिथून पकडून असं वर खेचणार. वर खेचून तो दिसतं का भावानं, तो दिसतं मला दाखवतो बघा भावानं, तो दिसतं ते आकडा, त्या आकड्यामध्ये बसवणार, त्या आकड्यामध्ये बसून वर इथं लावणार भावानं, इथं एक आणि त्या कोपऱ्याला एक, तिथं एक, हे दोन ठिकाणी लावणार असं, आणि उचलणार भावांनो. किती लोडचं काम आहे बघा ना भावांनो. सोपं काम आहे भावांनो, सोपं काम बरं का. कारण की सगळं आहे ना, आणि जास्त भावांनो ह्यामध्ये माणसं लागत नाहीत भावांनो, जास्त वर्कर काय लागत नाहीत. कम से कम नाही नाही म्हणलं ना, ह्या बिल्डिंग मध्ये बट 25 ते 30 वर्कर असतात, आणि ह्या बिल्डिंग मध्ये 25 ते 30 वर्कर असतात. म्हणजे कमी वर्कर मध्ये एवढं काम होतं भावांनो, कारण की सगळे मशिनरीवरच काम आहे ना, म्हणून असं होते भावांनो. बघा भावांनो, ती वर कसं रचलंय बघा ना, तुम्हाला दाखवतो का, ही वर असं रचलंय आणि असं. आणि बघा भावांनो, का ती वर दिसतं तुम्हाला, ते दाखवलं तेव्हा ती बसून झालंय बरं का 10 फुटाचं. ती बसून झाल्यानंतर त्याला प्लास्टर देणार. इकडे कसं प्लास्टर दिलं बघा, सप्पा केबिन बसून त्या साईडला, आणि ह्या साईडला जाळी बघे काही पडू पिडू नये म्हणून जाळी असते भावांनो, आणि थोडं थोडं सिमेंट लावणार. आणि भावांनो ही बघा एक खोली बरं का, खरं सांगतो तुम्हाला, एक खोलीचं ही, एक खोलीचं ही बॉक्स आहे भावांनो, सिमेंटचा बनवलेलं. किती सोपं मध्ये काम होतं बघा ना भावांनो, एक नंबर बरं का. बघा लोखंड रॉड बेड कसले बघा, तो तिकडे बनलंय बघा भावांनो, तुम्हाला दाखवतो का, दिसतंय का. तो ही सगळी बिल्डिंग तसलीच बघा. इकडे ह्या साईडला म्हणले, ह्या कोपऱ्याला, ह्या अपार्टमेंटला आहे ना, सगळं असलीच बिल्डिंग आहेत भावांनो. तो तिकडे पण कसले मिशनरी आहेत मोठे मोठे, ही 1 2 3, हे पाण्यात टाकी इकडे, ह्याचं काय सोडून द्याविषयी भावांनो, ह्याचं काय नाही. इथं ऑफिस असतं यांचं, जे कामाला लावणार भावांनो. बट असू दे भावांनो, काय विषय नाही. बघा भावांनो, सगळं झालं बरं का. आता भावांनो ना, आपल्याला जायचंय भावांनो, आता कस्टमरकडून पैसे घेऊ. कस्टमर पैसे घेतल्यानंतर जायचं आपलं दुसऱ्या लोकेशन. अजून काय ऑर्डर पडले नाही, ऑर्डर पडल्यानंतर तुम्हाला दाखवतो भावांनो. आता जस्ट बरं का, मला आहे ना त्या मालकाने पैसे दिले बरं का, आणि त्यापाशी फॉर्च्युनर होते. त्यांनी मला 2 3 वेळा कॉल केलं, यार लवकर ये ना, मला जायचंय लवकर. त्यांचे फॉर्च्युनर होते बरं का, ते लय मोठे माणसं. मला एकदम प्रेमाने बोलले, पाणी वगैरे पाहिजे का. मी म्हटलं नको सर, जरा लवकर ये, जरा मला जायचंय पटकीने, अशी बोलले. मला थोडं काम आहे असे बोलले. म्हणजे किती भारी वाटलं बघा भावांनो, किती म्हणजे मोठे माणसं आहेत ते. म्हणजे त्यांच्या म्हणजे फॉर्च्युनर आहे, त्यांचे सगळं त्यांचे कंटेनर बिंटेनर, त्यांच्या गाड्या बिड्या खूप मोठे आहेत भावांनो. तरी पण किती प्रेमाने बोलले, किती भारी बघा भावांनो, मला लय भारी वाटलं भावांनो. कारण की असं भेटायला भावांना आहे ना, खूप नशीब लागतं भावांनो. तरी बी चांगले बट स्वभाव आपल्याला आवडला भावांनो. चला आता भावांना जाऊ इथनं लवकर. आता पेमेंट तर घेतलं आपण, 2 घेतलं पेमेंट वगैरे घेऊन आपण जाऊ आता भावांना. चला, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.